नमस्कार मित्रांनो, जीवनात स्वतःवर असलेला सेल्फ कॉन्फिडन्स सर्वात महत्त्वाचा आहे. जर तुमच्या जवळ आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतीही अडचण पार करू शकता. त्यामुळे आज आपण सेल्फ कॉन्फिडन्स या विषयावर काही कोट्स बघणार आहोत. जर तुम्हाला जीवनात खरंच यशस्वी व्हायचं असेल आणि कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे आजच्या आत्मविश्वासाचे कोट्स तुम्ही ऐकला तर तुमच्या जीवनात किंवा तुमच्या व्यवसायात 100% बदलाव येऊ शकतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आत्मविश्वास वाढवणारे कोट्स वाचून तुम्ही प्रेरित व्हाल. पण जर काहीतरी जीवनात मिळवायचे असेल तर रोज प्रेरित राहणे आवश्यक आहे. आत्मविश्वास हा स्वतःमधून येतो, त्यामुळे स्वतःला आत्मसात करा. पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. आयुष्य हे एकदाच मिळते, त्यामुळे ते मनापासून जगले पाहिजे. उद्याची चिंता न करता आजच्या काळात जगणे गरजेचे आहे. आत्मविश्वास तिथे कामा येतो जिथे आशा सोडावी अशी वाटते. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल. कॉन्फिडन्स हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो. स्वतःवर विश्वास असणे म्हणजे आयुष्याच्या युद्धाचे नेतृत्व करणे होय. कष्ट अशी ही चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. एखाद्या गोष्टीविषयीची भीती आपल्या आत्मविश्वासाला तडा पोहोचवता कामा नये. विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. जोपर्यंत आत्मविश्वास रूपी सेनापती पुढे होत नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ती त्याचे तोंड पाहत राहतील. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात. सेल्फ कॉन्फिडन्स हा दरवेळी कमी येतो. भले तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी गेले, पण जर का तुमच्याजवळ सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही तिथे बिंदास राहू शकता. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. गोड आवाजात किमया असते. ज्याच्या आवाजात गोडवा त्याला समस्या सोडवण्याचा त्रासच नाही. चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते तसे पश्चातापाने मन पवित्र होते. चेहरा हा आपल्या व्यक्तित्वाचा आरसा आहे. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यावर ठेवला तर कमजोरी. मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास. अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास हा त्या यशाचा पाया आहे. तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते, ती म्हणजे हारण्याची भीती. प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. कोणी कौतुक करो वा टीका, दोन्ही तुमच्या फायद्याचेच कसे तर कौतुक प्रेरणा देते आणि टीका सुधारण्याची एक संधी. फक्त स्वतःसाठी जगलात तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीच वेड रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. होकार नाकाराला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीज लागतं. स्वतःची चिंता न करता जो दुसऱ्याची चिंता करतो तोच खरा संन्यासी. संकटांना भिवू नका.
संकटांना संधी मानून त्यावर मात करा. सुख बाहेर आहे, आनंद आत आहे. व्यायामामुळे बुद्धी, मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते. शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच. संकट तुमच्यातील शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येतात. मनुष्य गुणाने रूपवान असला म्हणजे कुरूपही रूपवान दिसतो. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं. भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फूल कशासाठी जगायचे हे शिकवते. बदलण्याची संधी नेहमी असते, पण बदलण्यासाठी तुम्ही तयार आहात का? वेळ आणि पैसा आज आहे तर उद्या नाही, पण वेळेला उपयोगी येणारी आपली माणसे आपल्यासोबत कायम आहेत. त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नवे त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या. मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही. हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतीचा मार्ग दाखवित नाही, हेही खरं. धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते. जो कर्तव्याला जागतो तो कौतुकास पात्र असतो. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. जोपर्यंत आत्मविश्वास स्वरूपी सेनापती पुढे होत नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ती त्याचे तोंड पाहत नाही. फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो. पुढे काय होणार माहित नाही, पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्ट होणार. कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच मनमुरादपणे आनंद लुटता येत नाही. वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो. मनाचे नाकारावे आणि विवेकाचे ऐकावे. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. मनाची परीक्षा डोळ्यांनी होते तर डोळ्याची परीक्षा मनाने होते. न हारता, न ठगता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत नाही. कणाहीन चांगल्या गुणांपेक्षा कणखर चांगुलपणा घेण्याची ज्याच्या धमक असते तो खरा स्वाभिमानी. दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं. आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहात. तुम्ही माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या बरोबर नसाल तर मी तुम्हाला माझ्या यशात सामील करून घेईन याची अपेक्षाही माझ्याकडून करू नका. मला आता नवीन टीकाकारांची गरज आहे, कारण आधीचे टीकाकार माझ्या प्रेमात आहेत. तर मित्रांनो, सेल्फ कॉन्फिडन्स हा प्रत्येकात असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे खूप आत्मविश्वास असेल तर आपण जीवनात काहीही करू शकतो. त्यामुळे नेहमी आत्मविश्वास वाढवला पाहिजे. तसेच स्वतःमधला कॉन्फिडन्स कधीही कमी व्हायला देऊ नका. हे आत्मविश्वास वाढवणारे मोटिवेशनल कोट्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.